नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसके लॉजिक करिअर काउन्सिलिंग मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। नुकतेच सीईटी सेल कडून पीसीएम ग्रुप साठी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही जारी करण्यात आलेली आहे। या प्रोव्हिजनल लिस्ट मध्ये आपल्याला आपण जे काही फॉर्म भरलेला होता सीईटी सेलचा, तो फॉर्म आपल्याला काळजीपूर्वक चेक करून घ्यायचा आहे। तो फॉर्म आणि या मेरिट लिस्ट मधील माहिती ही तंतोतंत जुळत आहे का, किंवा आपले डॉक्युमेंट आपण सोबत ठेवायचे आणि आपले डॉक्युमेंट सोबत ठेवून सर्व माहिती काळजीपूर्वक चेक करायची का आपले सगळे मार्क्स माहिती ही सगळी बरोबर आहेत का। जर काही चुकलेलं असेल तर आपल्याला दिनांक 23/7/26 ते 25/7/26 सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे दुरुस्त करता येणार आहे। ज्याही विद्यार्थ्यांच्या काही दुरुस्ती असेल तर त्यांनी काळजीपूर्वक ही मेरिट लिस्ट बघायची। त्यामध्ये ज्या काही दुरुस्त्या असतील तर त्या दुरुस्त्या आपल्याला करून घेता येणार आहे। तर चला आपण या मेरिट लिस्ट मध्ये काय काय दिलेलं आहे ही सविस्तर माहिती आपण बघूया। सर्वात अगोदर आपल्याला या मेरिट लिस्ट मध्ये एक डॉलरचं चिन्ह दिलेलं आहे। या ठिकाणी नोट म्हणून एक सूचना दिलेली आहे, ज्या ठिकाणी डॉलरचं चिन्ह दिलेलं आहे त्या डॉलरच्या चिन्हाचा अर्थ असा आहे का एखाद्या मुलाने त्याची कॅटेगरीचं जे व्हॅलिडिटी असेल ते अपलोड न करता त्याची रिसिप्ट अपलोड केलेली असेल तर बघा या ठिकाणी एक मुलगा तुम्हाला दिसतोय का त्याची कॅटेगरी जी आहे एसीबीसी ने या ठिकाणी डॉलरचं एक चिन्ह लावलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ की या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे का डॉलर आपली याची रिसिप्ट व्हॅलिडची रिसिप्ट या ठिकाणी अपलोड केलेली आहे। तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यू ची रिसिप्ट अपलोड केलेली आहे त्यांच्या समोर ॲटचं चिन्ह आलेलं आपल्याला दिसणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिनलची रिसिप्ट अपलोड केलेली आहे त्यांच्या समोर हॅशचं एक चिन्ह आलेलं आपल्याला दिसणार आहे। म्हणजेच काय का आपल्या कॅटेगरी समोर जो सिम्बॉल असेल त्या सिम्बॉलचा अर्थ आपण समजून घ्यायचा की आपण त्या ठिकाणी ती रिसिप्ट अपलोड केलेली आहे। तरी ज्यांचे सर्टिफिकेट जर आलेले असतील नॉन क्रिमिनल असेल ईडब्ल्यू सर्टिफिकेट असेल किंवा व्हॅलिडिटी तर ते आता एक ग्रॅव्हिंग एक्सपिरियन्स मध्ये ते करेक्शन करून ती अपलोड करू शकतात। त्यानंतर या मेरिट लिस्ट मध्ये आपला सिरियल नंबर दिलेला आहे। मेरिट लिस्ट नंबर आपला जो काही मेरिट लिस्ट नंबर येणार आहे हा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। याच मेरिट लिस्टवर सगळ्या प्रोसेस आपल्याला चालणार आहे। त्यानंतर आपला ऍप्लिकेशन नंबर बरोबर आहे का, आपलं पूर्ण नाव जे 12वीच्या मार्कशीट नुसार आहे ते बरोबर आहे का आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे। त्यानंतर आपली कॅटेगरी बरोबर आहे का, आपलं जेंडर बरोबर आहे का। जे विद्यार्थी डिफेन्स किंवा पीडब्ल्यूडी मध्ये असतील तर त्यांच्या पुढे डिफेन्स किंवा पीडब्ल्यूडी आलेलं आहे का हे काळजीपूर्वक चेक करा। जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस मध्ये असतील त्यांच्या समोर ईडब्ल्यूएस आलेला असेल यस मध्ये। जे विद्यार्थ्यांनी टीएफडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेला आहे त्यांच्या समोर यस आलेलं आहे, ज्यांनी भरलेले नाही त्यांच्या समोर ब्लँक आलेलं असेल। जे विद्यार्थी अनाथ असतील तर या ठिकाणी लिहिलेलं असेल यस। जे विद्यार्थी मायनॉरिटी मध्ये असतील, मायनॉरिटी म्हणजे मुस्लिम जैन जे काही विद्यार्थी असतील त्या मायनॉरिटी मध्ये असतील तर त्यांच्या समोर बघा या ठिकाणी जसं एलएम लिहिलेलं आहे त्या कॅटेगरीनुसार आलेलं असेल। मिड एक्झाम आपण कोणती परीक्षा दिलेली म्हणजे आपण आपला जो स्कोर येतोय किंवा आपल्याला जी मेरिट लिस्ट मिळते तर हे कोणत्या स्कोरवर मिळते तर पीसीएम म्हणजे आपण जी काही परीक्षा दिलेली होती पीसीएम ची ते हेही चेक करून घ्या का आपले मार्क पीसीएम चेच अपडेट आहेत का। त्यानंतर पर्सेंटाईल आपले पर्सेंटाईल जे काही पीसीएम ग्रुपचे आहेत ते बरोबर आहे का। त्यानंतर पीसीएम मध्ये मॅथ मध्ये किती पर्सेंटाईल आहे, फिजिक्स मध्ये किती आहे, केमिस्ट्री मध्ये किती आहे। त्यानंतर 12वीची आपली टोटल किती आहे पीसीएम ची ती बघा। त्यानंतर मॅथ मध्ये तुम्हाला किती मार्क आहेत, फिजिक्स मध्ये किती आहेत, हे सगळे 12वीचे मार्क आहेत। त्यानंतर टोटल तुमचे किती पर्सेंटेज येत आहेत ते टोटल पर्सेंटेज येत आहे। या ठिकाणी बघा ही पीसीएम ची टोटल आहे म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ त्याचे तिन्हीचे पर्सेंटेज काढून इथे आलेले आहे। त्यानंतर या ठिकाणी मॅथ फिजिक्स हे 2% मार्क आहेत आणि त्यानंतर तुम्हाला जे काही टोटल पर्सेंटेज असतील ते पर्सेंटेज 12वीचे या ठिकाणी दिलेले। त्यानंतर 12वीचे पर्सेंटेज दिलेले, 12वी मध्ये तुम्हाला मॅथला किती मार्क्स आहे, सायन्सला किती मार्क्स आहे आणि इंग्लिशला किती मार्क्स आहे हे टोटल माहिती आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट मध्ये दिलेलं आहे। मित्रांनो जर यामध्ये काही दुरुस्ती असेल तर आपण दिनांक 23 ते 25 या कालावधीमध्ये आपल्याला त्या दुरुस्ती करता येणार आहे आणि यानंतर सगळी प्रोसेस झाल्यानंतर आपली 27 तारखेला फायनल मेरिट लिस्ट येणार आहे। त्यानंतरच आपल्या पुढील प्रोसेस म्हणजे 28 पासून आपल्या चॉईस फिलिंग होणार आहे। आपल्याला फक्त 3च दिवस दिलेले मित्रांनो चॉईस फिलिंग साठी। त्या अगोदर आपला फॉर्म चुकणार नाही याची काळजी घ्या। त्यासाठी तुम्हाला ही जी काही मेरिट लिस्ट दिलेली आहे या मेरिट लिस्ट मध्ये आपली संपूर्ण माहिती बरोबर आहे का हे काळजीपूर्वक तपासा। जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना तो शेअर करा। धन्यवाद।